हॅलो, वेलकम टू द कूर्ग. कूर्गला स्कॉटलँड ऑफ इंडिया असं का म्हणतात हे इथं येऊनच समजू शकतं आपल्याला. शहरातील रोजचं धावपळीचं आयुष्य सोडून अशा शांत ठिकाणी निसर्गाची सुंदरता आणि ताजी हवा अनुभवणं म्हणजे एक वेगळंच सुख असतं. आज पण आमचा हा जीवलग आमच्या सोबतच होता. आम्ही जिथे थांबलो होतो तिथे आम्हाला हा आमचा नवीन मित्र मिळाला, शॅडो. तो दिसायलाच फक्त डेंजर होता, बाकी खूप क्यूट आणि प्रेमळ होता. आजचा पूर्ण दिवस आम्ही खूप निवांत ठेवलाय, कारण काल मुरुडेश्वरमध्ये खूपच धावपळ झाली. खेळता खेळता शर्वीचा उजवा हात थोडा लचकला होता. सो प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी तिचा हात प्लास्टर केलाय. आमचं पिल्लू काल खूप शांत शांत होतं, त्यामुळे आमचा पण मूड नव्हता. पण आज असं तिला खेळताना पाहून आमच्यातला पण वॅकेशन मोड परत ऑन झालाय. मग थोडंफार फोटोशूट करून आम्ही निघालो राजा सीट गार्डनला. असं म्हणतात 17व्या-18व्या शतकातले कोडागू राजाराणी इथेच आराम करण्यासाठी येत होते. या डोंगर दऱ्यांनी तर राजा राणींना सुद्धा भुरळ पाडली होती. खरं तर इथलं सनराईज आणि सनसेट पाहण्यासारखं असतं, पण आम्ही दुपारच्या वेळेतच आलो होतो. मग काय, खूप सारी मस्ती आणि भरमसाठ फोटोशूट सुरू होतं आमचं. इथली सीनरी बघून तर मन भरलं होतं, पण पोटात मात्र कावळे ओरडायला लागले होते. चला, आता पुढचा स्टॉप आहे इथलं फेमस म्हणजे नामडोलिंग बुद्धिस्ट मोनॅस्ट्री.